समताधिष्ठित समाज रचनेची निर्मिती हे डॉक्टर एन डी पाटील यांच्या समाजकारणाचे ध्येय होते. या ध्येयासाठी आयुष्यभर ते प्राणपणाने लढले. समतेचे हे मूल्य त्यांनी कोणाकडून आत्मसात केले आणि त्यासाठी ते कसे लढले याचे विश्लेषण करणारी आर पार झुंजार या कविता संग्रहातील कवी एकनाथ पाटील यांची ही कविता. अभिवाचक प्राध्यापिका किरण पाटील. फुले, शाहू, आंबेडकर, महर्षी शिंदे, गांधी, कर्मवीर गाडगे बाबा आणि मार्क्सच्या विचारांचा समन्वय तुमच्या आचार विचारात दिसतो. फुले, शाहू, आंबेडकर, महर्षी शिंदे, गांधी, कर्मवीर गाडगे बाबा आणि मार्क्सच्या विचारांचा समन्वय तुमच्या आचार विचारात दिसतो आणि व्यवस्थेशी सतत झगडणारा एक तुकोबाही तुमच्या आत वसतो. कणखर वैचारिक भूमिका गाभा तुमच्या व्यक्तिमत्वाचा. कणखर वैचारिक भूमिका गाभा तुमच्या व्यक्तिमत्वाचा. निर्भयता, नैतिकता, सचोटी आणि निर्धार. निर्भयता, नैतिकता, सचोटी आणि निर्धार. साधेपणा, करारीबाणा, व्यासंग आणि निस्वार्थ. न्यायाची चाड आणि अन्यायाची चीड. न्यायाची चाड आणि अन्यायाची चीड. चौफेर दृष्टी आणि वाणीची खणखणीत धार. या गुणांच्या बळावर यशस्वी करता येतात लढे. या गुणांच्या बळावर यशस्वी करता येतात लढे. स्वतःच्या जगण्यातूनच चळवळींना तुम्ही घालून दिलेत धडे. छोट्या मोठ्या चळवळींना तुमचा डोंगरासारखा आधार. छोट्या मोठ्या चळवळींना तुमचा डोंगरासारखा आधार आणि नव्या नेतृत्वाची तुमच्याच खांद्यावर मदार. नव्या नेतृत्वांचे विश्वासू मार्गदर्शक होता तुम्ही. नव्या नेतृत्वांचे विश्वासू मार्गदर्शक होता तुम्ही. त्यांना शिकवता शिकवता नव्या काळाची नवी भाषाही शिकत होता तुम्ही. कार्यकर्ते घडविणारी कृतिशील कार्यशाळा म्हणून चळवळीतली नवी पिढी मोठ्या आशेनं आजही तुमच्याच आयुष्याकडे पाहते. कार्यकर्ते घडविणारी कृतिशील कार्यशाळा म्हणून चळवळीतली नवी पिढी मोठ्या आशेनं आजही तुमच्याच आयुष्याकडे पाहते आणि चळवळींचे सगळे प्रवाह स्वतःच सामावून घेणारी तुमच्या व्यक्तिमत्वातली ही विशाल नदी सांगा ना कुठून कशी वाहते. आणि चळवळींचे सगळे प्रवाह स्वतःच सामावून घेणारी तुमच्या व्यक्तिमत्वातली ही विशाल नदी सांगा ना कुठून कशी वाहते.